ह्या दोघं पण पेअर जेव्हा शब्दांमध्ये वापरल्या जातात तेव्हा त्यांचा उच्चार हा ए असाच होतो. ओके. आता ए आय जेव्हा वापरला जातो ते शब्द बघूयात आपण. फॉर एक्झाम्पल रेन. ओके. ट्रेन. ए आय आलेला आहे ना इथे, मग त्याचा उच्चार काय झाला? ए झाला. आता ए वायचे एक्झाम्पल बघू आपण. ओके. फॉर एक्झाम्पल प्ले, मे, बे. ओके. ए वाय आलेला आहे ना, आणि त्याचाही उच्चार काय झाला बघा. आपण जर बघितलं तर इथे हा जो ए आय जो आहे तो शब्दाच्या मध्ये आलेला आहे तेव्हा त्याचा उच्चार ए असा झाला, जसं रेन, ट्रेन. ओके. आणि हा जो ए वाय जो आहे तो शब्दाच्या शेवटी आलेला आहे तेव्हा त्याचा उच्चार हा ए झाला. फॉर एक्झाम्पल प्ले, मे, बे, डे, नाही का. तर अशा प्रकारे तुम्हाला काही शब्द माहिती असतील तर ते खाली मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.